हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आज आहे 26 ऑगस्ट 2024. 26 ऑगस्ट 2024 सोमवार. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आजचा विषय आहे 7वी रूढी. 7व्या रूढीबद्दल आपण आज बोलणार आहोत. 7व्या रूढीच्याबद्दल बोलण्यापूर्वी आपण 7वी रूढी वाचूया. नेहमीची एचा प्रत्येक आर्थिक समूह आर्थिक बाबतीत पूर्णतः स्वावलंबी असायला पाहिजे. एने बाहेरून मिळणारी आर्थिक मदत स्वीकारू नये, असं त्याचं छोटंसं स्वरूप आहे. एव्हरी ए ग्रुप ऑट टू बी फुल्ली सेल्फ सपोर्टिंग, डिक्लाइनिंग आउटसाईड कॉन्ट्रीब्युशन्स. आणि ह्याच्यावरती चर्चा जी केलेली आहे त्याच्यामध्ये बिल डब्ल्यूचं एक आर्टिकल आहे 1946 सालचं, हाऊ ट्रॅडिशन इट डेव्हलपमध्ये. त्याच्यानंतर एक पॅम्पलेट आहे द 12 ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड. त्याच्यानंतर 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस कम्स ऑफ एज आहे. बेस्ट ऑफ ग्रेप वाईन व्हॉल्यूम 1मध्ये एक आर्टिकल आहे आणि व्हॉल्यूम 3मध्ये आर्टिकल आहे. एवढं सगळं आहे. बिल डब्ल्यू या 7व्या रूढीबद्दल आपण बऱ्याचदा ऐकतो की आपण बाहेरून मिळणारी मदत घेऊन आपला खर्च आपण करतो. त्या विषयावरती गेल्या 89 वर्षात, कारण 1935 ते आता 2024 गेल्या 89 वर्षात बरीच चर्चा झालेली आहे. आणि सुरुवातीला मात्र त्या संदर्भामध्ये एला स्वतःचं मत ठरवायचं होतं, त्याच्यामुळे ते ठरवता येत नव्हतं. तोपर्यंत फ्लाईंग ब्लाइंड ज्याला म्हणतात, अंधारामध्ये तीर मारणे, तो चालू होतं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसला एक समूह एक गट असं म्हणायचं आहे, कॉन्झर्वेटिव्ह जे होते ते, की अरे हे पैशाची लफडी नकोच ठेवू, तुम्ही पैसे घेतलेत की त्याच्यामधनं राडा झालाच, त्यामुळे पैसेची भानगड ठेवूच नका. कुठेतरी कोणाच्या तरी घरामध्ये मीटिंग ठेवायची, काय भानगडीत पडायचं नाही. बाकीचे पैसे काय पाहिजे कशाला ऑफिसनं, पाहिजे कशाला पुस्तक, त्याच्यामुळे पैसे आले की लफडी येणार. त्याच्यामुळे आपली संस्था जी आहे ती पैशाच्या भानगडीत पडायचंच नाही. दुसरे जे गट होता ते म्हणायचे असलं काय नसतं, काय पैसे तर लय पाहिजेत आपल्याला हॉस्पिटल उघडायचं आहे, आपल्याला संस्था मोठी करायची आहे, आपल्याला हे नेमायचे आहेत, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जसे असतात कंपनीचे, तसे कंपनी ही संस्था प्रमोट करण्याकरता लोक अपॉइंट करायचे आहेत. हे सगळं करण्याकरता खूप पैसे लागणार आहेत आणि खूप पैसे आल्याशिवाय या संस्थेची वाढ होणार नाही, असं आमचं ठाम मत होतं. परंतु सुरुवातीच्या कालावधीमध्ये याच्यावरती बरीच चर्चा झाली आणि एक गट म्हणायचं की मनीबद्दलचे जे आर्टिकल आहे 1946, त्यावरती बिल डब्ल्यू म्हणतो वेअर द प्रॉपर यूज ऑफ मनी एंड्स अँड मिसयूज बिगिन्स. पैशाचा उपयोग कुठे संपतो आणि दुरुपयोग कुठे संपतो, हे एक गौड बंगाल होतं. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो की 1946 साली जेव्हा या रूढींबद्दल किंवा सगळे समूह एकत्र कसे काम करणार आणि सगळ्यांसाठी एक कॉमन काहीतरी गोष्टी पाहिजेत, आणि 1935 ते 1946 या 10 वर्षामधल्या अनुभवावरनं आम्ही काय शिकलेलो आहोत, तर काही त्याच्याकरता घटना झालेल्या आहेत. 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये बिल डब्ल्यू वर्णन करतो त्याचं, की आम्हाला एकेकाळी असं वाटायचं की पैशाने सगळ्या समस्या सुटतात, पण तसं नव्हतं. आणि त्यावेळेला सेंट फ्रान्सिसी ऑफ असिसी नावाचे ग्रस्त होते, त्यांची एक मूवमेंट होती, चळवळ होती. त्या चळवळीचं नाव होतं कार्पोरेट पॉवर्टी, म्हणजे आम्ही गरीब राहायचं. आमच्या संस्थेच्या सभासदांची दारू बंद झाल्यानंतर त्यांची स्वतःची जी प्रॉपर्टी होती ती खूप मोठी होती, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण संस्था मात्र आमची गरीब राहिली पाहिजे हे तत्त्व आम्ही स्वीकारलं. पण हे अर्थात एवढ्या सहजासहजी काय स्वीकारलं नाही, त्याच्याकरता खूप भानगडी झाल्या. सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट जी झालेली होती ती म्हणजे 1939 साली पुस्तक लिहिण्यापूर्वी जेव्हा ह्या मोठ्या मोठ्या आयडिया होत्या, आपण का ऐसा करणं मागताय आणि वैसा करणं मागताय, तर याच्याकरता पैसे पाहिजेत. मग पैसे कोण देणार? धनाढ्य लोक देणार. मग धनाढ्य लोक कोण? मग तेव्हाचे टाटा बिर्ला अंबानी जे काही होते अमेरिकेमधले, त्यातले एक होते रॉकफेलर. हे आजही आपण नाव ऐकतो की धर्मादाय मदत करणारी मंडळी जी आहेत त्याच्यामध्ये रॉकफेलर पुढे आहेत. तर ह्या रॉकफेलरचे कुठेतरी ओळख काढतात आणि हे सगळेजण जातात
आणि तो रॉकफेलर एका माणसाला अपॉइंट करतो की बाबा हे काय आहे ते शोधून काढ जरा, आणि तो येऊन रिपोर्ट देतो त्या सगळ्या रॉकफेलर ज्युनियरला. तो ऐकून घेतो सगळं आणि तो एक वाक्य सांगतो. तो म्हणतो, विल मनी स्पॉईल ऑल दीज थिंग्स. पैशाने हे सगळं तुम्ही जे काय केलेलं आहे ते सगळं डब्यात जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे पैसे मागू नका, आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही. आणि त्यांनी चक्क कर्जाऊ रक्कम बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबचे खायचे वांदे होते, राहायचे वांदे होते, म्हणून तिथल्या स्थानिक चर्चमध्ये पैसे दिले काहीतरी $5,000. आणि त्यांना सांगितलं की ह्यांना दर आठवड्याला $30 देत जा, असं काहीतरी सांगितलं. आणि ते पैसे नंतर अर्थातच अल्कोहोलिक सनसनी आपण सगळे फेडलेले आहेत. तर आपल्याला सगळ्यात पहिला झटका, पैशाने सगळ्या समस्या सुटतील, खूप पैसे पाहिजे, याच्याबद्दल रॉकफेलरने दिलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण आहे की एका हॉस्पिटलनी एक देणगी दिली, मोठी रक्कम दिली अल्कोहोलिक सनसला. यथावकाश पुढे त्या हॉस्पिटलच्या मालकाचा मुलगा मेंबर झाला आणि नंतर मग तो सोबर झाला. आणि सोबर झाल्यानंतर तो म्हणायला लागला की सगळ्याचा अध्यक्ष मीच होणार, कारण माझ्या बापाने आमच्या हॉस्पिटलने संस्थेसाठी खूप मोठी रक्कम दिलेली आहे. आणि मग तेव्हा ही जे तत्त्व आहे की ही हू पेज पायपर इज ॲप्ट टू कॉल द ट्यून, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो की ते वाद्य वाजवणारा एखादा माणूस असेल तर त्याला जो कोणी पैसे देईल तो सांगेल त्या प्रकारचं वाद्य त्याला त्या प्रकारचं गाणं त्याला म्हणायला लागतं, बरोबर आहे. ही हू पेज द पायपर, पायपर म्हणजे पाईप वाजवणारा, तो जो मोठा राज कपूरने कुठल्या तरी संगममध्ये जो वाजवलेला आहे ना, ते जे वाद्य आहे त्याला पायपर म्हणतात. आणि त्यामुळे तो म्हणतो ही हू पेज द पायपर इज ॲप्ट टू कॉल द ट्यून, म्हणजे पायपरला जो कोणी पैसे देईल तो सांगेल त्याप्रमाणे त्याला पायपर ते वाजवायला लागतं. त्याच्यामुळे आम्हाला कळलं की जो कोणी पैसे देईल त्याला हे करायला लागेल. पण मग आमच्याकडे हळूहळू एक एक अल्कोहोलिक सनसला अनुभव यायला लागले. एका ग्रुपला एकाने सभासदाने $5,000 दिले आणि नंतर ते $5,000 दिल्यानंतर त्याचं काय करायचं याच्यावरनं त्या समूहाच्या सभासदांमध्ये डॅन्टडॅन्ट सुरुवात झाली. आणि मग त्याची मोठी चर्चा झाली, कारण एक गोट म्हणाला पैसा तर लागणारच ना बाबा, आपल्याला ऑफिस पाहिजे, फोन पाहिजे, मॅनेजर पाहिजे, इंटरव्ह्यू पाहिजे, ढ्याव. त्याच्यामुळे पैसे तर, आणि दुसरा गट म्हणाला नको, पैसे घेतले तर लपडी होणार आणि आपलं मूळ हेतू राहील बाजूलाच आणि आपण मारामाऱ्या करू. त्याच्यामुळे किती पैसे घ्यायचे याचं आजही आपल्याकडे एक गणित ठरलेलं आहे. 12 ट्रॅडिशन्स 12 इलस्ट्रेटेडमध्ये पान नंबर 14वरती तो म्हणतो की रॉकफेलरने दिलेले पैसे आम्ही टर्न डाऊन केले. त्याच्यानंतर अनेक लोकांनी गिफ्ट दिल्या होत्या, बक्षिसं दिली होती, भेट दिल्या होत्या, बिक्विट्स होत्या. बिक्विट्स म्हणजे मृत्यूपत्रामध्ये त्यांनी मृत्यूनंतर ही सगळी माझी अमुक आहे ते याला देण्यात यावं असे केले होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी अल्कोहोलिक सनसनी नंतर रिफ्यूज केल्या. आम्ही कुठल्याही प्रकारे, अगदी मेंबर मेलेला असला आणि त्याने काही ठेवलेलं असलं तरी ते सुद्धा आम्ही घेत नाही. त्याचं कारण असं आहे की एखाद्या सभासदाकडून, उदाहरणार्थ भारतामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये आणि सर्व एकत्र करून जास्तीत जास्त $60,000 तुम्ही एका वर्षाला देऊ शकता. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही अल्कोहोलिक सनसला एक सभासद म्हणून देऊच शकत नाही. त्यामुळे एकाने पैसे दिले चिकार आणि मग तो सांगायला लागला की बोलता ऐसा करो, हे होऊ नये म्हणून हे बंधन आपण स्वतःवरती घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी एक स्टोरी बिल डब्ल्यू म्हणतो, माझ्यावरतीच एक जोक आहे की 1941 साल चालू होतं, सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट जस्ट झालेलं होतं, खूप माणसं यायला लागली होती आणि तेव्हा क्लब होते. एका क्लबमध्ये मीटिंग चालू होती आणि त्या मीटिंगमध्ये तो सेक्रेटरी आवाहन करतो, कारण पैसे घ्यायचे नाहीत ना बाहेरनं, मग आपल्या कामापुरते जेवढे हॅट फिरवायचे आणि त्याच्यातनं पैसे गोळा करायचे. त्या क्लबचा मालक जो होता त्यांनी सांगितलं तरी भाडं द्या नाही तर खाली करा चायला, त्यामुळे त्यांना पैसे द्यायचे होते. म्हणून त्या सेक्रेटरीनी घाबरत पण नम्रपणे सांगितलं की आपल्याला ना ह्या क्लबचं भाडं द्यायचं आहे, तर जरा जास्तीत जास्त किटी बॉक्समध्ये पैसे टाका. आणि बिल डब्ल्यू म्हणतो, मी स्वतः त्या होतो मीटिंगमध्ये, मी खिशात हात घातला, मला $अर्ध्या नाणं लागलं, पण त्या $अर्ध्या नाणं मी पुन्हा एकदा खिशात सरकवलं आणि बारीकसं नाणं जे होतं ते काढलं आणि किटी बॉक्समध्ये हॅटमध्ये टाकलं. पण त्याच दिवशी सकाळी मला एक आपला प्राईज स्लिपी म्हणजे बक्षिसास पात्र असलेला पुन्हा दारू पिणारा दारुड्या असा एक सभासद भेटला होता आणि त्याला उदार हस्ते मी मात्र
मदत केलेली होती. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतात की मी स्वतःच विचित्र पद्धतीने वागलेलो आहे. आणि तिसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. 1948 साली एक महिला वारली आणि तिने मृत्यूपत्रामध्ये $10,000 ठेवले. अल्कोहोलिक्स अनॉनिमसला देऊन टाकले. आता झाली चर्चा सुरू झाली त्याच्यावरती की $10,000 अरे आपल्या कडकी आहे, होऊन जाईल, आपलं सगळं चांग भलं होईल, सगळ्या समस्या सुटतील, आपण घेऊन टाकूया. म्हणून त्याच्यावरती बरीच चर्चा झाली. पण शेवटी अल्कोहोलिक्स अनॉनिमसला कळलं की जे ग्रुप मेंबरच्या पैशावर अवलंबून राहण्याऐवजी बाहेरील मदतीवर अवलंबून राहणार असतील तर ते ग्रुपला विचारणार नाहीत. अल्कोहोलिक्स अनॉनिमस GSO जे आहे ते GSOने एकदा बाहेरनं मत घ्यायला लागले तर ते ग्रुपला कशाला विचारतील काय करायचं, की ते म्हणत तुम्ही पैसे देणार नाही, तुम्ही कशाला सांगता आम्हाला. त्याच्यामुळे ह्या सगळ्याची बरीच चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं असं ठरलं की ह्या बाईने जे $10,000 ठेवलेले आहेत मृत्यूपत्रामध्ये ते अल्कोहोलिक्स अनॉनिमस घ्यायचं नाही. आणि मग खऱ्या अर्थाने हे सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी मूवमेंट जी होती, कॉर्पोरेट पॉवर्टी, त्याच्याप्रमाणे अल्कोहोलिक्स अनॉनिमस गरीब राहायला गेलं. आजही जगभरामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसची स्वतःची कुठेही प्रॉपर्टी नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसची सगळी ऑफिसेस भाड्याने घेतलेली आहेत. आलं लक्षात. त्याच्यामुळे त्याचं कारण असं होतं की हे आपण ठरवलं की आपण गरीब राहायचं, संस्था म्हणून गरीब राहायचं आणि व्यक्तिगत पातळीवरती आपण किती श्रीमंत झाले तरी संस्था म्हणून आपली प्रॉपर्टी माया गोळा करायची नाही. त्या कुठेही स्वतःची प्रॉपर्टी नाही, सगळ्या भाड्याने जागा घेतलेल्या. आपलं GSOचं ऑफिस आहे ते सुद्धा आपण भाड्याने घेतलेलंच आहे. त्याच्यामुळे जेव्हा हे लोकांना म्हणजे वर्तमानपत्रातल्या मंडळीनं जेव्हा कळलं की अरे एक अशी संस्था आहे की ज्या संस्थेने मिळालेली मदत घेतली नाही, तेव्हापासून आपल्याला वर्तमानपत्रवाल्यांनी, जर्नलिस्टनी, पत्रकारांनी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींनी डोक्यावर लिटरली घेतलेलं आहे. ते म्हणाले अशी संस्था आम्ही पाहिली नाही. कुठल्याही संस्थेला कोणी मदत द्यायला तयार असेल तर ते 4 पावलं पुढे जाऊन ते मदत घेण्यासाठी काय असेल ते करतात. त्याच्याऐवजी हे एक उदाहरण आहे की ही एक सामाजिक संस्था अशी आहे की जी बाहेरून मिळणारी मदत घेत नाही. त्याच्यामुळे तेव्हापासून आपण ठरलं की ए मस्ट ऑलवेज स्टे पुअर. अल्कोहोलिक्स अनॉनिमस संस्था ग्रुप हा नेहमीच गरीब राहायला पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर आमचे जो हेतू आहे तो हेतू साध्य करण्याकरता खूप पैशाची काही गरज नाही. त्याच्यामुळे टेम्पटेशन्स येणारच आणि त्या टेम्पटेशनमधून आपल्याला बाहेर जायला पाहिजे. त्याच्यानंतर ही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये आणि ए कम्स ऑफ एजमध्ये. 12 पायऱ्या 12 रूढी मराठी जे आहे ते पान नंबर 92 आहे, इंग्रजी 160 आहे आणि ए कम्स ऑफ एजमध्ये 110 पानावरती ही 7व्या रूढीबद्दलची चर्चा लिहिलेली आहे. आणखी एक संदर्भ तो चांगला आहे तो म्हणजे बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1 पान नंबर 114 ते BL मॅनहट्टन नावाची जी बाई आहे तिने लिहिलेलं आहे की तिने 4 उदाहरणं दिलीत. त्यातलं पहिलं उदाहरण असं आहे की ऑफिसला रंग लावायचा होता, इंटरग्रुपच्या ऑफिसला रंग लावायचा होता आणि एका बाईने सांगितलं आपण की तरफ से सब पैसा खर्चा करेगा आणि ते पैसे त्या बाईने देऊ केले की किती पैसे लागतील, ते सगळे पैसे मी एकटी खर्च करते, चला रंग लावून घ्या बघू छानपैकी तुम्हाला जो हवा तो. आणि मग त्याच्यावरती चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर लक्षात आलं की एखाद्या सभासदाकडनं अशी जर आपण कॉन्ट्रीब्युशन घेतलं तर त्या सभासदाचं पुढे ऐकावं लागेल किंवा असं आपण पायंडा पाडायचा नाही. त्याच्यामुळे त्या बाईने रंग लावण्यासाठी दिलेले पैसे जे होते ते पैसे परत करण्यात आले आणि सगळ्यांनी मिळून जेव्हा पैसे जमले तेव्हा मात्र रंग लावण्यात आला. दुसरं उदाहरण दिले एका चर्चमध्ये ते पैसे घेईनात आणि मग आम्हाला पैसे जमू पण देईनात असं काहीतरी होतं. शेवटी तो ग्रुप मेला, बंद पडला. तिसरं उदाहरण आहे एका एच्या क्लबमध्ये ते मॉर्गेज ठेवायची वेळ आली. मॉर्गेज ठेवायची वेळ म्हणजे घाण ठेवायची वेळ आली आणि मग त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी ह्या लोकांनी आयडिया काय केली, चला आपण एक लकी ड्रॉ काढूया. तुम्हाला लकी ड्रॉ म्हणजे माहिती आहे ती मोटरसायकल एक ठेवलेली असते, दिवाळीमध्ये आपण बघितलं तसं एक सबनी लकी ड्रॉ काढायचं असं ठरवलं की अरे लय कडकी आहे, एकदा घबाड मिळालं पाहिजे, त्यामुळे लकी ड्रॉ काढूया. सगळे ए मेंबर्स तर घेतील, आणखी कोण घेणार आहे त्याचं तिकीटं, आपण सगळे ए मेंबर तिकीटं घेऊ आणि तो ड्रॉ काढू आणि त्याच्यातनं पैसे जे जमतील त्याच्यातून मग ए क्लबचं जे काय भाडं राहिलेलं आहे आणि घाण टाकायची वेळ आली ते बंद करतील. पण सुदैवाने बेटर सेन्स प्रिव्हेल्ड. आमचा
योग्य निर्णय घ्यायची वेळ आली आणि तो लकी ड्रॉ काढला गेला नाही. त्याच्यानंतर एका धर्मादाय संस्थांमध्ये आपला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा ग्रुप चालायचा, बरोबर आहे. आणि त्या संस्थेचं तत्त्व असं होतं की ते म्हणायचे तुम्ही पैसे नाही गोळा करायचे आणि ते पैसे किटी बॉक्स हॅट ज्याला आपण म्हणतो, किटी बॉक्स म्हणतो, ते काढू द्यायचे नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं म्हणण्याप्रमाणे तिथे ग्रुप चालवायचा असेल तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालवायला पाहिजे. आणि ते चालवायचं असेल तर पैसे नाही मिळणार. पैसे नाही म्हणजे किटी बॉक्स नाही. किटी बॉक्स नाही म्हणजे GSOला इंटरग्रुपला कॉन्ट्रीब्युशन 0. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये अशा प्रकारे धर्मादाय संस्थेमध्ये जिथे मीटिंग चालायची त्यांनी काही तत्त्व घातलेली होती, त्याच्यामुळे ते बंद पडलं आणि मग शेवटी तो तिथला ग्रुप बंद करायला लागला. हे झालं बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1 मधलं. आणखी एके ठिकाणी लिहिलेलं आहे बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 3 तिसरा भाग आहे, पान नंबर 227 ते 230, ऑगस्ट 1989चं आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो की चर्चने सांगितलं की भाडं नको आम्हाला, मग टोकन अमाऊंट तरी घ्या. मग त्याच्यावर चर्चा झाली की टोकन अमाऊंट म्हणजे रेंट आहे का, आपण जर का बाहेरून मदत घ्यायची नाही तर त्यांच्याकडनं टोकन अमाऊंट त्यांना देतो, मग हे जमेल का. मग याच्यावरती असंख्य चर्चा झाली. आजही चर्चा चालू आहे. काही सभासद सांगतात की नाही तुम्ही चर्चला पूर्ण जेवढं भाडं असेल तेवढं ते बाकीच्यांना आकारतात तेवढं द्यायला पाहिजे. आणि ज्यांना शक्य आहे ते मात्र द्यायला देतात, काही शंकाच नाही. अजूनही आपण खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्या ग्रुपमध्ये त्याचं जेवढं भाडं असेल तेवढं भाडं दिलं जात नाही. त्याच्यामुळे आणखी एक आर्टिकल आहे की म्हणजे हे झालं टोकन इज नॉट अ रेंट. आम्ही चर्चला थोडंसं भाडं देतो नॉमिनल, किंवा शाळेला थोडंसं काहीतरी देतो, वर्षातनं एकदा लायब्ररीला पावती फाडतो, ते खऱ्या अर्थाने काही भाडं नाही आहे. तर बाहेरची मदत आपण त्यांच्याकडनं घेत असतो. आणि आणखी एक आर्टिकल आहे पान नंबर 286वरती, कॉर्पोरेट पॉवर्टी, मार्च 1997. आपले एक क्लास ट्रस्टी होते, नॉन अल्कोहोलिक ट्रस्टी होते, गॅरी ग्लिम. त्यांनी जनरल सर्व्हिस बोर्ड 1994 साली जी झाली त्याच्यामध्ये एक भाषण जे दिलं, ते भाषण त्यांनी असं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा ते सांगितलं की अल्कोहोलिक्स अनोनिमस ही गरीब राहणार. आणि काय पाहिजे अल्कोहोलिक्स अनोनिमसकडे, एक पाहिजे बेअर रनिंग एक्सपेन्सेस आणि दुसरं आहे प्रुडंट रिझर्व. त्याच्यामुळे प्रुडंट रिझर्व म्हणजे 6 महिने जर का कोणी किटी बॉक्समध्ये पैसे टाकले नाहीत किंवा कुठली मदत मेंबरकडनं किंवा ग्रुपकडनं आली नाही, तर ह्या ज्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत समाज कल्याणाच्या किंवा दारुड्यांपर्यंत पोचण्याच्या, त्या बंद पडू नये म्हणून 6 महिन्याचा प्रुडंट रिझर्व ग्रुपकडे असायला पाहिजे, इंटरग्रुपकडे असायला पाहिजे, GSOकडे असायला पाहिजे, GSO वर्ल्ड सर्व्हिसेसकडे असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बेअर रनिंग एक्सपेन्सेस म्हणजे आपलं खुडखुड चालू राहील एवढे पैसे असायला पाहिजे. आता ह्या संदर्भामध्ये आपण काय बघितलं, एक बघितलं 12 पायऱ्या 12 रूढी, दुसरं बघितलं ए कम्स ऑफ एज, तिसरं बघितलं बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1, चौथं बघितलं बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 3, पाचवं बघितलं ए ट्रॅडिशन हाऊ इट डेव्हलप्ड, या पॅम्पलेटमध्ये 1946चं बिल डब्ल्यूचं पान नंबर 23वरचं पैसा नावाचं आर्टिकल आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर द ट्रॅडिशन हाऊ इट डेव्हलप्ड इलस्ट्रेटेड, ट्रॅडिशन इलस्ट्रेटेड, त्याच्यामध्ये त्यांनी पैसा कसा जास्त ठेवला तर त्याचा त्रास होईल इत्यादी गोष्टी चर्चा केलेल्या आहेत. आणि ओरिजिनल जे दीर्घ स्वरूप आहे, म्हणजे सुरुवातीला काही 2 वाक्याचं नव्हती ही रूढी, ती दीर्घ स्वरूप असं आहे, ए समूह त्यांच्या स्वतःच्या सभासदांनी दिलेल्या ऐच्छिक मदतीवरच संपूर्णतः चालला पाहिजे. आम्हाला वाटते की प्रत्येक ए समूह लवकरच हे उद्दिष्ट साध्य करील. समूहाने, मंडळाने, इस्पितळाने किंवा इतर बाह्य संस्थांनी निधी जमवण्यासाठी एचा नावाचा सार्वजनिक आवाहनाकरता उपयोग करणे अत्यंत धोकादायक आहे. कोणत्याही साधनाने मिळणाऱ्या परंतु कोणत्याही प्रकारची पूर्व अट घातलेली असणाऱ्या मोठ्या भेटींचा किंवा वर्गणींचा स्वीकार हे मूर्खपणाचे आहे. एच्या नमूद केलेल्या कोणत्याही उद्दिष्टासाठी नसलेल्या परंतु एच्या खजिन्यामध्ये सुज्ञ साठ्यापेक्षा अधिक जमणाऱ्या निधीकडे आम्ही बऱ्याच साशंक नजरेने पाहतो. अनुभवाने आम्हाला वारंवार असा इशारा दिला आहे की मालमत्ता, पैसा,
अधिकार याविषयी व्यर्थ तंटे आमचा आध्यात्मिक वारसा ज्या प्रकारे नष्ट करतील तेवढे दुसरे कोणीही करू शकणार नाही. हे आपल्या बिग बुकमध्ये परिशिष्ट 1मध्ये ही दीर्घ स्वरूपाची रूढी दिलेली आहे. आणि ही रूढी जी आहे, बिल डब्ल्यू एके ठिकाणी म्हणतो की खूप त्रास झालेला आहे आम्हाला ही रूढी शिकताना. कारण आमच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं होतं पैसा बहुत पैसा मागताय, आणि काही लोकांचं म्हणणं होतं अजिबात पैसे घेऊ नका. आता आजही अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या वेगवेगळ्या समूहांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. आता किटी बॉक्समध्ये पैसे जमत नाहीत. मग काही ठिकाणी आमच्याकडे आम्ही केलेलं आहे, किटी बॉक्समध्ये पैसे जमत नाहीत तर चहा मागू नका ना. चहा मागवायचा आणि त्याच्यामध्ये बिस्किटं मागवायची, ह्याव करायचं त्याव करायचं, आणि किटी बॉक्समध्ये पैसे जमत नाहीत म्हणून बोंबलत बसायचं. त्याच्यापेक्षा चहा मागू नका. नाही झपत तर नाही करत, तर आपला एक्सपेन्सेस कमी करायला पाहिजेत ना. आपल्या ह्यांनी सांगितलेलं आहे की बेअर रनिंग एक्सपेन्सेस. पण काही एक्सपेन्सेस जे आहेत, काही जे खर्च आहेत ते मात्र टाळता येण्यासारखे नाहीत. उदाहरणार्थ आपलं इंटरग्रुपचं ऑफिस आहे, त्या इंटरग्रुपच्या ऑफिसमध्ये एक मॅनेजर पाहिजे. भले तो ए मेंबर असल्यामुळे, तो रिकामचोट असल्यामुळे, तो वयस्कर असल्यामुळे, त्याला इंटरेस्ट नसल्यामुळे, पैसे घेण्यात इंटरेस्ट नसल्यामुळे, तरी पण त्याला थोडेफार पगार द्यायला पाहिजे ना रे बाबा. तो येतो, त्याचा प्रवासाचा खर्च वगैरे, त्यामुळे त्याला पैसे दिले जातात. त्याच्यानंतर प्रत्येक इंटरग्रुपचा एक मोबाईल असतो. त्या मोबाईलमध्ये कार्ड टाकायला लागतं दर 3 महिन्यांनी, दर महिन्यानी जे काय असेल ते, आणि ते कार्ड जिवंत ठेवायला लागतं. त्याच्यामुळे तो इंटरग्रुपचा मोबाईल जो असतो त्याच्यासाठी खर्च करायला लागतो. काही ठिकाणी टेलिफोन, पूर्वी आपलं क्लेअर रोडला भायखळ्याला मुंबईमध्ये जे JSO नव्हतं तेव्हा इंटरग्रुपचं ऑफिस होतं. मूळ एकच इंटरग्रुप होतं तेव्हा तिथे फोन असायचा, त्या फोनचं बिल भरायला लागतं. आता JSOचं ऑफिस आहे, लोक म्हणतात यांना एवढे पैसे कशाला लागतात, जेव्हा बघावं तेव्हा हे पैसेच मागतात. अरे पण तुम्ही तिथे जाल तेव्हा कळेल की नाही तुम्हाला. आणि हे पैसे बाहेरून घ्यायचे नाही, ते एकदा ठरवलं की नाही आपण की बाहेरनं महाराष्ट्र शासनाकडनं ग्रँट आली नाही, असं होत नाही ना. आपण कोणत्याही प्रकारची ग्रँट घेत नाही. किंबहुना सभासदाकडनं सुद्धा मॅक्सिमम 60,000 रुपयेच घेतो आपण JSO म्हणून किंवा इंटरग्रुप म्हणून, त्याच्यापेक्षा जास्त आपण घेत नाही. मग हे पैसे येणार कुठून, तर हे 2 प्रकारे येतात. एक प्रकार आहे तो म्हणजे समूहाला दर वर्षाला इंटरग्रुपला, JSOला, महाराष्ट्र सेवा समितीला शक्य असल्यास, आवडत असल्यास पावती फाडू शकता. बरोबर आहे. त्यामुळे तुमच्याकरता त्याने तत्त्व दिलेलं आहे 60-30-10. बरोबर आहे. 60% हे इंटरग्रुपला, 30% हे पुढच्या लेवलला, आणि 10% हे JSOला. असा उरलेले पैसे म्हणजे बेअर मिनिमम एक्सपेन्सेस, स्वतःचा खर्च, चहा मागू नका, हे करू नका, ते करू नका, असं करून ते JSOला पैसे द्या असं म्हटलेलं नाही त्यांनी सांगितले तुमचा खर्च भागून जर तुमच्याकडे पैसे उरले तर तुम्ही 60-30-10 प्लॅनप्रमाणे पैसे खर्च करू शकता. त्यामुळे पैसे येणार कुठून, एक तर पहिली गोष्ट म्हणजे सभासदांनी द्यायला पाहिजेत. मग सभासद कधी देतो, एक म्हणजे सभासद किटी बॉक्समध्ये टाकतो. पण अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की किटी बॉक्समध्ये आपण बारक्यात बारकं नाणं टाकतो. मी नेहमी वर्कशॉप घेतो किंवा कुठे जातो तेव्हा मी विचारतो हे टॅक्स भरणारे किती लोक आहेत. मग टॅक्स भरणाऱ्या लोकांना मी गमतीने सांगतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा प्रकार असतो. कंपनीला 3% पैसे भारत सरकारने कंपल्सरी केलेलं आहे, त्यांनी सामाजिक कार्यासाठी खर्च केलेच पाहिजेत. जैन धर्मामध्ये तसं तत्त्व आहे, मुसलमान धर्मामध्ये तत्त्व आहे. तेच तत्त्व भारत सरकारने घेतलेलं आहे, त्याला म्हणायचं CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मग तसं आपल्यातले प्रत्येकजण विशेषतः जे टॅक्स भरतात. आणि गंमत अशी आहे की JSOला जेव्हा तुम्ही पावती फाडता तेव्हा अगदी सोपं काम आहे. JSOचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड फोन केला की तुम्हाला देतात. आता तर त्यांनी QR कोड केलेला आहे, त्याच्यामुळे तो QR कोड स्कॅन करायचा फक्त, आणि तुमच्या मोबाईलमधनं पैसे तुम्ही JSOला पाठवू शकता. पाठवल्यानंतर लगेच फोन करून त्यांना सांगायचं एवढे एवढे पैसे पाठवले आहेत, त्याची पावती जी आहे ते माझं नाव अमुक अमुक, माझा पत्ता अमुक अमुक या ठिकाणी पाठवून द्या. की 4 दिवसांनी त्यांच्या खात्यात पैसे रिफ्लेक्ट झालेले दिसतात तिथल्या क्लार्कला, आणि तो लगेच तुमची पावती फाडतो. प्रिंटेड पावती आहे, काय प्रॉब्लेम नाही, आणि तो पाठवतो. आता JSOमध्ये अनेक हे आहेत, काय हे वेगवेगळ्या कार्य करतात. त्यामुळे त्यांच्याकडे पुस्तकं छापण्यासाठीचं पण एक वेगळा फंड असतो. मग काही लोक त्याला देतात. मग आम्हाला हे पुस्तक पाहिजे, ते तुम्ही छापत नाही ना, मग तुम्हाला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे पैसे देणार नाही, असे व्यक्तिगत पातळीवरती किंवा संस्था आपला ग्रुप पातळीवरती काही लोक ठरवतात. योग्य अयोग्य ज्याचं त्याला माहिती आहे. असं करता येतं की नाही, होय करता येतं. त्याचा तसा अधिकार प्रत्येक सभासदा आणि प्रत्येक ग्रुपला दिलेला आहे.
पण त्या अधिकाराचा वापर करून आपण स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतो. ज्या संस्थेने आपला जीव वाचवला असं म्हणतो, त्या संस्थेने केवळ मला हवं ते पुस्तक संपलेलं आहे आणि ते तुम्ही छापत नाही, एवढी दिवस झाले तुम्हाला बोंबलून सांगतो आहे आणि तुम्ही काय करत नाही, म्हणून मी आता तुम्हाला पैसे देणार नाही, हे करणं कितपत संयुक्तिक आहे हा ज्याचा त्यांनी विचार करा. त्यामुळे किटी बॉक्समध्ये जेव्हा शक्य असेल, जेव्हा तुम्ही आनंदी असाल, जेव्हा तुम्ही खुश असाल, जेव्हा काहीतरी चांगली घटना घडली असेल, तेव्हा किटी बॉक्समध्ये जास्त पैसे टाका. आमच्याकडे मुंबईमध्ये आणि आता महाराष्ट्रभर सगळीकडेच बघितलं. मी परवा कुठेतरी गेलो होतो नांदेडला का कुठेतरी, तिथे काय वाढदिवस होता, तर म्हटलं मस्त जेवण बिवण होतं, चुपचुपीत चायला संध्याकाळी 7 वाजता वगैरे जेवण होतं. तर म्हटलं हे पैसे कोणी खर्च करायचे, त्यामुळे बड्डे बॉय मिळून खर्च करतात. हे 10-12 हजार रुपये लागतात वाढदिवसामध्ये. जो श्रीमंत असेल तो जरा जास्त खर्च करतो. म्हटलं मग मी एकदा ना मागे कल्याण इंटरव्ह्यूच्या ह्याला मॅनेजरला फोन करून विचारलं, म्हटलं हे बघ गेल्या 4 महिन्यामध्ये ना हे एवढ्या लोकांचे वाढदिवस झाले आणि त्यांनी बिर्याणी नॉनव्हेज जेवण रात्री जेवायला खायला घातलेलं होतं. या लोकांनी मला किती पावती फाडली ते सांग बघू. तो म्हणाला यातल्या कोणी एकानेही इंटरव्ह्यूची पावती फाडलेली नाही. त्याच्यामुळे असं करायचं नाही. आपल्याला प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त इंटरग्रुपला GSOला पावती फाडा. GSO त्याच्याकरता जे टोकन देतं ते टोकनकरता एक एन्व्हलप दिलेलं असतं. ते एन्व्हलप मारे आपण हे टोकन आईबापाकडनं बायकोकडनं आणि हे एन्व्हलप जे आहे ते अमक्याकडनं असं त्याला दिलं तर जातं. पण जरी दिलं गेलेलं असलं तरी देखील त्याच्यामध्ये पैसे टाकून तो सभासद देतो की नाही हे त्याचं त्यांनीच ठरवायचं आहे. त्याच्या काय कोणी मागे उरावर बसायला जाणार नाही किंवा वॉच ठेवायला जाणार नाही. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवरती आपण किटी बॉक्समध्ये पैसे टाकले पाहिजेत. त्याच्यानंतर हे डेली रिफ्लेक्शन व्हॉट्सअपवरती टाकतात, बरोबर आहे. काही पॅम्पलेट टाकतात, काही पुस्तकं टाकतात, ते बरोबर नाही, कारण कॉपीराईट आहे. आणि जर तुम्ही हे असं टाकायला लागलात व्हॉट्सअपवरती रोजचं प्रतिबिंब वगैरे, तर मग ते पुस्तक कोण बरं विकत घेणार सांगा बघू. आणि पुस्तक जर विकत घेतलं नाही, कोणी पुस्तक विकलं गेलं नाही, तर त्या पुस्तकाचं जे काय 20% 30% हे जे मार्जिन आहे ते मार्जिन पण कमी जास्त होत असतं बरं का. म्हणजे 100 रुपये छपाईची किंमत असेल आणि 120 रुपये विकायची किंमत असेल आणि GSOकडे खूप पैसे जास्त झाले असतील, तर मग ते 10% घेऊनच पुस्तक विकतात. म्हणजे 100 रुपयाचं पुस्तक पूर्वी 120 रुपयाला विकायचो, आता भाव कमी केला 110 रुपये झाला. असं करू शकतात ते जेव्हा त्यांच्याकडे पैसे जास्त होतील तेव्हा. किंवा पैसे कमी असतील, लोक पैसे देत नाहीत, इंटरग्रुपला आपला ग्रुप्स पैसे पाठवत नाहीत, व्यक्तिगत पातळीवरती लोक पाठवत नाहीत, मग त्याच्याकरता GSO जे असतं ते भाव वाढवतं. त्याच्यामुळे शेवटी नुकसान आपलंच होणार आहे ना. त्याच्यामुळे प्रत्येक सभासदांनी इंटरग्रुपला, GSOला, सेवा समितीला, झोनला जे काही शक्य असेल ते वाढदिवसाच्या दिवशी किंवा अदरवाईजसुद्धा जरूर द्या. जे टॅक्स भरतात त्यांना कदाचित माहीत असेल की ATG नावाचं एक प्रकरण असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही डोनेशन दिली सामाजिक संस्थांना, तर त्याच्यामधनं तुम्हाला तुमच्या टॅक्समध्ये बेनिफिट मिळतो, तो तुम्ही घेऊ शकते. काय चुकीचं काय नाही. हा व्हायचा नाही करताय, ज्याला नसेल करायचं आहे नका करू, ज्याला करायचं असेल त्यांनी करू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे इंटरग्रुपला GSOला पावती प्रत्येक सभासदांनी फाडलीच पाहिजे. आणि अगदी सोपं काम आहे. त्याच्यासाठी फार काय महान हमको मालूम नाही GSO किधर आहे, अरे काय गरज नाही. GSOचा फोन नंबर इंटरनेटवरती मिळतो, तो शोधून काढायचा, त्याला फोन करायचा, तिथला क्लार्क लगेच तुम्हाला उत्तर देतो. तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तर त्याच्यावर QR कोड पाठवतो, तो QR कोड स्कॅन करायचा आणि तुमच्या मोबाईल बँकिंगमधनं बाकी तुम्ही जसे चहावाल्याला पैसे देता, बाकी सगळ्याला देतात, तसे तुम्ही देऊ शकता सहजासहजी, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर काही समूहाकडे खूप पैसे जमलेले असतात, काही समूह मोक्यावरती असतात किंवा काही सभासदांचे सदस्य जे आहेत ते श्रीमंत मंडळी आहेत, त्यामुळे ते जास्त पैसे टाकत असतात किटी बॉक्समध्ये. किंवा काही ठिकाणी ग्रुपमध्ये कॉन्ट्रीब्युशन काढलं जातं. प्रत्येक सभासदांनी समूहाला दर महिन्याला एवढी रक्कम किंवा वर्षाला एवढी रक्कम कॉन्ट्रीब्युशन म्हणून द्यायची, असं त्यांनी बिझनेस मीटिंगमध्ये ठरवलेलं असतं. मग त्यामुळे काही काही ग्रुपमध्ये खूप जास्त पैसे जमतात आणि मग ते मात्र इंटरग्रुपला वगैरे फाडतात. आता हे GSOमध्ये चर्चा चालू आहे की या भारताच्या ह्या राज्यामधले लोक जास्त पैसे देतात म्हणून त्यांचा से जास्त आहे, अमुक आहे तमुक आहे. तर अशी ही चर्चा चालूतच राहणार. पण ह्या चर्चा चालतात म्हणून कुठल्याही प्रकारे GSOला पैसे देणं बंद करू नका. आपण GSOला पैसे बंद करणे म्हणजे हा अनुवंशिक आजार आहे की नाही, मद्यपाश. त्यामुळे माझी पोरं बाळं नातवंड पतवंड जेव्हा केव्हा त्यांना बिचाऱ्यांना हा मद्यपाश आजार लागेल आणि ते अल्कोहोलिक सनसमध्ये येतील,
तोपर्यंत ही संस्था जिवंत राहिली पाहिजे. आणि ही संस्था जिवंत राहायची असेल तर बिन पैशाने राहणार नाही. आम्ही कॉर्पोरेट पॉवर्टी घेतलेलीच आहे, गरिबी का हिसाब राखो संस्था म्हणून घेतलेला आहे, पण बेअर मिनिमम जे खर्च आहेत, GSOचा खर्च, इंटरग्रुपचा खर्च, ग्रुपचा खर्च, चहाचे पैसे, आलं लक्षात. त्याच्यामुळे काही ठिकाणी ग्रुपचा वाढदिवस करायला पैसे नसतात, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला तुम्हाला ग्रुपचा वाढदिवस हा कुठल्या तरी श्रीमंत सभासदाच्या बरोबरच करावा लागतो, कारण त्याच्याशिवाय ग्रुपचा वाढदिवस करण्याकरता फारसे पैसे नसतात. त्याच्याविरुद्ध काही लोकांकडे खूप पैसे असतात, त्याच्यामुळे ते चांगले पैसे खर्च करतात. काही लोकांनी काही रिवायवर ग्रुप म्हणून ठाण्याला आहे, त्याच्यामध्ये मी गेली कित्येक वर्ष बघितलं की कोणाचाही वाढदिवस असो ते समोसा, वडा, चिवडा ते काही देत नाहीत, फक्त एक केक दिला जातो आणि चहा वाटला जातो. पण अर्थात मध्यंतरी त्यांच्याकडे काहीतरी राडा झाला होता, त्यांच्याकडल्या कुठल्या तरी ओल्ड टायमरनी मोठा जंगी वाढदिवस केला होता, त्याच्यानंतर ती प्रथा चालू आहे की नाही माहीत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळ्या अँगलनी या 7व्या रूढीकडे आपल्याला बघायला लागतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरची मदत घ्यायचीच नाही आहे. त्यामुळे नॉन अल्कोहोलिक माणसांनी आपल्याकडे नॉन अल्कोहोलिक माणसांकडनं किटी बॉक्समध्ये सुद्धा पैसे टाकू देत नाहीत. काही ठिकाणी ॲलोनॉनला पण पैसे टाकू देत नाहीत किटी बॉक्समध्ये, की आम्ही बाहेरची मदत घेत नाही म्हणून. त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारे 7व्या रूढीबद्दलची ही चर्चा झालेली आहे. आता सध्या मला वेळ कमी आहे, कारण मी रिटायर जरी झालेला असलो तरी पोटापाण्यासाठी थोडीफार डोकं चालण्यासाठी मास्टरकी करतो, LLMला मी शिकवतो. त्यामुळे फिजिकली प्रत्यक्ष जाऊन पण शिकवायचं असतं आणि ऑनलाईन पण शिकवायचं असतं, त्यामुळे जरा वेळ कमी मिळतो आहे. अर्थात हे 2-3 महिनेच असतं, मग पुन्हा 3 महिने आराम असतो, मग त्याच्यामुळे मग मी लगेच तुटून पडतो, मध्ये झोकून देतो स्वतःला. त्याच्यामुळे सध्या मी जरा बिझी असल्यामुळे जरा हे फटाफट टाकलं जात नाही आहे. आणि आता काल मी ह्याला गेलो होतो, कल्याणच्या ग्रुपचा 57वा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने बिग बुकप्रमाणे 12 पायऱ्या लिहिणे अशा नावाचं त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता. 100-125 माणसं होती आणि सगळ्यांनी लिहिलं, सगळ्यांनी पुस्तकामध्ये आपल्या खुणा करून घेतल्या. सरप्रायझिंगली कोणीही लंचनंतर पळून गेलं नाही आणि खूप चांगला कार्यक्रम झाला. त्याचा रिपोर्ट काही लोकांनी पाठवलेला आहे. आपला एक मिलिंद नावाचा कल्याणचा सभासद आहे, त्यांनी त्याचा रिपोर्ट छानपैकी बनवलेला आहे. प्रत्येक ठिकाणी ना मी ग्रुप फोटो काढतो, कारण बऱ्याचदा काय होतं की फोटो काढताना लोक बॅकग्राऊंडमध्ये अल्कोहोलिक अनॉनिमसचा बोर्ड लावतात, त्याच्यामुळे तो बॅनर मी दुसरीकडे लावायला सांगतो. मग त्या बॅनरच्या बॅकग्राऊंडवरती फोटो नाही काढायचा. त्यामुळे आम्ही सगळेजण इंटरवल लंचच्या आधी एक फोटो काढला आणि तो फोटो आम्ही टाकतो. आम्ही आवाहन करतो की ज्याला ॲनॉनिमिटी वगैरे काय पाळायची असेल, ज्याला नसेल यायचं फोटोमध्ये त्याने नका येऊ, ज्याला यायचं असेल त्यांनी या. त्यामुळे ज्याला इंटरेस्ट असतो ते येतात ग्रुपमध्ये. मागे बॅकग्राऊंडमध्ये काही नसतं, त्याच्यामुळे तो अल्कोहोलिक अनॉनिमसचा संबंध आहे असं दर्शवणारा फोटो नसल्यामुळे अनामिकता भंग होत नाही आणि अशा पद्धतीने हे करतो. आणि बरं चाललेलं आहे सध्या, 1 डे ॲट अ टाईम. मी जागा बदलली, त्याच्यामुळे जरा नव्या ठिकाणी आलेलो आहे. दादर वेस्टला पोर्तुगीज चर्चच्या जवळ आलेलो आहे आता, आणि भाड्यानेच राहतो मी, अर्थात 3 वर्षासाठी आहे. ही बिल्डिंग पुन्हा रिडेव्हलपमेंटला जाण्याची शक्यता आहे असं म्हणतात, त्याच्यामुळे ते काय होईल मला माहीत नाही. 1 डे ॲट अ टाईम. परवा आमचे पुण्याला गेलो होतो तेव्हा शंकर भाऊ भेटले होते, ते म्हणाले अरे 1 डे ॲट अ टाईम, उद्याचं उद्या बघूया. माझं वय आता म्हणे एवढं 75च्या आसपास झालेलं आहे. त्याच्यामुळे ते सिनियर सिटीजनच्या समस्या नावाचं एक घेतलं होतं, त्यामुळे ते पूर्ण करायचं राहिलेलं आहे माझं. त्यामुळे तुमच्या माहितीतल्या कोणालाही जर तुम्हाला ही ऑडिओचा संच अवेलेबल करून द्यायचा असेल तर त्याला त्याचा मोबाईल काढायला लावायचा, त्याच्यामध्ये नेट पॅक चालू करायचं. नसेल त्याच्याकडे नेट पॅक तर तुमच्याकडनं नेट त्याला द्या. त्याच्यानंतर गुगल नाही, व्हॉट्सअप, यूट्यूबवरती जायचं. उजव्या हाताच्या कोपऱ्याला गोल चिन्ह आहे, सर्चचं शोधायचं बटन आहे, तिथे बोट लावायचं आणि तिथे AA शेअरिंग मुंबई श्रीधर असं टाकायचं. म्हणजे ते दिसतं, त्याला दाखवायचं हे बघ बाबा 1 ते 64 सगळे इथे दिसत आहेत, एक करून तुला जसं जमतील तसं कर. एक उघडायची आणि तिथे सबस्क्राईब करायचं, म्हणजे त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील. जे जुने लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना शक्य असेल तेव्हा लाईक करा. लाईक केल्याने मला त्याच्यातनं काही पैसे मिळणार नाहीत किंवा मला काही झेंडा लावायचा नाही आहे, पण ह्या गुगलचं अल्गोरिदम जे असतं त्याच्यामध्ये जेवढे लोक जास्त लाईक करतील तेवढं ते वरती दाखवलं जातं. म्हणजे कोणी AA शेअरिंग टाकलं, AA शेअरिंग मुंबई टाकलं की तो पुढचा शब्द आहे श्रीधर SHRIDHAR, तो टाकायच्या आधीच तो दाखवतो, कारण त्याचा अल्गोरिदमनी त्याला वर काढलेला आहे. त्याच्या आता साधारण एक 500 सबस्क्रिप्शन झालेली आहेत
आणि व्ह्यूज बऱ्यापैकी झालेले आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी हे उघडून द्या, ही लिंक पाठवा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, लाईक करा, शेअर करा. त्याच्यानंतर तिथे कॉमेंट्स बॉक्स आहे, त्या कॉमेंटमध्ये तुम्हाला नवीन काय काय हवं असेल, नवीन वेगवेगळ्या विषयावरती, तर ते करा. कारण हे जे काय यूट्यूब चॅनल मी चालवतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पैसे मला मिळत नाहीत. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे मोठेपणा मिळण्यासाठी, बिल्ला मिळण्यासाठी, स्टार स्पीकर होण्यासाठी हे मी करत नाही. कारण मी ऑलरेडी हे सगळं मला परमेश्वराने येणी दिलेलं आहे आणि देवाच्या कृपेनेच हे सगळं चाललेलं असतं. देवाची इच्छा असेल तोपर्यंत हे चालू राहील. शेवटच्या श्वासापर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये कार्यरत राहावं आणि जे आपल्याला मिळाले ते दुसऱ्याला द्यावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आजचा विषय होता 7वी रूढी. आजची तारीख आहे 26 ऑगस्ट 2024. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आभारी आहे. ठीक आहे, चला. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, आते रहो, वन डे ॲट अ टाईम. थँक्यू.